हर हर महादेव. नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. महादेव हे आपल्या देवांचे देव आहेत आणि त्यांना असंख्य भक्त आहेत आणि त्याच भक्तांपैकी सर्वात मोठा भक्त म्हणून रावणाचा उल्लेख केला जातो. आपण कधीही रावणाचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच दृश्य येतं, ते म्हणजे आपल्या सीतामातेचं अपहरण करणारा दुष्ट राजा किंवा दुष्ट व्यक्ती होय. पण तसं नसून रावण हा अतिशय बुद्धिमान आणि विद्वान होता. त्याला चारही वेद, उपनिषद, ग्रंथ आणि इतर अन्य कौशल्यसुद्धा प्राप्त होती आणि तो त्यात निपुणसुद्धा होता. त्याने आपल्या कठोर तपस्येने महादेवाला प्रसन्न केलं होतं. आपल्याला माहिती आहे, रावणाला 10 डोकं होती आणि ही 10 डोके त्यांनी आपल्या महादेवाला अर्पित केली होती. म्हणूनच त्याला दशानन असं नाव पडलं होतं. तो एक सर्वोत्तम वीणावादक होता. त्यांनी आपल्या 10 हातांनी वीणा वाजवून आपल्या महादेवाची स्तुती केली होती आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं. आपल्या महादेवाचं जे तांडव नृत्य आहे त्याची प्रशंसा करण्यासाठी रावणाने शिवतांडव स्तोत्र गायलं आहे. शिवतांडव स्तोत्र म्हणजेच जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. या शिवतांडव स्तोत्रामध्ये त्यांनी आपल्या महादेवाचं शक्ती आणि त्यांचं सुंदर रूप याची स्तुती केली आहे. त्या भारतीय संस्कृतीमध्ये व्यक्तीपेक्षा व्यक्तीच्या प्रवृत्तीला दोष किंवा आदर दिला जातो. म्हणून तर त्या रावणाची जी कठोर तपस्या होती आणि त्याची भक्ती होती त्याला पाहून महादेवाने त्यांना अनेक वरदानं दिली होती. पण त्याच वरदानांचा आणि त्या शक्तींचा जेव्हा दुरुपयोग होत होता तेव्हा रामाला रावणाचा वध करावा लागला होता. पण आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चांगल्या गोष्टींना मान दिला जातो, त्यांचा आदर केला जातो. म्हणून तर रावण जेव्हा मृत्यूसन्न स्थितीत होता तेव्हा रामाने आपल्या लक्ष्मणाला म्हणजेच आपल्या छोट्या भावाला त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यायला लावली होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.